IPL मध्ये दोन टीमच्या दरम्यान जसं युद्ध रंगलंय तसं काही खेळाडूंमध्ये सुद्धा वॉर सुरू आहे, पण हे फ्रेंडली वॉर आहे असं म्हणावं लागेल। गौतम गंभीरची काल बॅट जेव्हा मॅच दरम्यान तुटली तेव्हा युवराज सिंगने एक फनी कमेंट ट्विटरवर त्याच्यावर दिली आहे आणि त्यानंतर ही सगळी गंमत जी आहे दोन खेळाडूंमधली ती सुरू झाली आहे। आपण हे बघूया नेमकं काय चाललंय। काल कोलकाताची टीम घरच्या मैदानावर मुंबई विरुद्ध खेळत होती। विजयासाठी टीम समोर लक्ष्य होतं ते 169 धावांचं। मैदानावर दस्तूर खुद्द कर्णधार गौतम गंभीर उतरला, पण पहिल्याच ओव्हरमध्ये एक मजेशीर प्रसंग घडला। विनय कुमारचा एका बॉलवर गौतीनं फॉरवर्ड डिफेन्स शॉट खेळला खरा, पण त्यात त्याची बॅट अक्षरशः मधोमध तुटली। गौतीच्या हातात फक्त हँडल आणि निम्मीच बॅट उरली। त्या शॉटनंतर त्याच्या चेहऱ्यावरही असं झालंच कसं असे भाव होते। आपण सगळ्यांनी हा प्रसंग टीव्हीवर बघितला आहे, पण गौतीचा भारतीय टीममधला एकेकाळचा साथीदार युवराज सिंगला हा प्रसंग खूपच गमतीचा वाटला। ट्विटरवर त्यानं एक मजेशीर प्रतिक्रिया सुद्धा दिली। अखेर गौतीची बॅट त्याच्या आकाराची झाली असं युवराजनं ट्विटरवर लिहिलंय। युवराज तेव्हा आपल्या दिल्ली टीमबरोबर चेन्नईत होता। अर्थात दोन जुन्या जाणत्या खेळाडूंचा हा मजेचा संवाद आहे। गौतम गंभीरही ते मजेनंच घेईल, कारण युवराज हा भारतातला सगळ्यात खोडकर क्रिकेटर आहे हे त्यालाही माहिती आहे। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र। सुलक्षणा, योगराज सिंग जे युवराजचे वडील आहेत ते कॉन्ट्रोवर्शियल आहेत, वादग्रस्त आहेत हे सगळ्यांना माहिती आहे, पण युवराजने नेहमी त्यांना सांभाळून घेतलंय आणि भारतीय टीमने सुद्धा एक प्रँकस्टर म्हणून त्या ड्रेसिंग रूममध्ये युवराज सिंगला स्वीकारलंय। हा एक प्रसंग, हे युवराजची पुन्हा एक ओळख सगळ्या फॅन्सना पटवणारा प्रसंग आहे। नक्कीच, मी एवढंच म्हणेन की त्याचा सेन्स ऑफ ह्युमर खूप चांगला आहे युवराज सिंगचा। एव्हरीबडी, प्रत्येक टीममध्ये असा खोडकर प्लेयर असतो आणि त्याची जरुरी असते, कारण का त्या अशा प्लेयर्सनीच ॲटमॉस्फिअर ड्रेसिंग रूमचं खूप लाईट राहतं आणि ते क्रिकेटमध्ये खूप जरुरी आहे, कारण का फील्डवर गेल्यावर टेन्शन असतंच, पण ड्रेसिंग रूमचं एक ॲटमॉस्फिअर खूप इम्पॉर्टंट असतं ज्या करून आपल्याला मदत मिळते फील्डवर एकदम फ्री क्रिकेट खेळायला। एक्झॅक्टली, पण सुलक्षणा, जेव्हा अशा IPL सारखं शेड्यूल असतं, आज मॅच आहे, उद्या लगेच दुसरीकडे जायचं आहे, लगेच परवा मॅच आहे, अशा वेळी ड्रेसिंग रूममध्ये नेमकं काय वातावरण काय एन्जॉय करायचा प्रयत्न खेळाडू करत असतात? डेफिनेटली काही गोष्टी असतात, जर हरले असतील तर थोडं टाईट असते सिच्युएशन, तेव्हा मोटिवेटेड ॲटमॉस्फिअर ठेवायचा प्रयत्न करतात आणि जास्ती जर प्रेशर असेल तर ट्राय करतात की लाईट ठेवायला ॲटमॉस्फिअर। सो इट्स ऑन प्रत्येक टीमवर ते डिपेंड करतं, कारण का त्या टीममध्ये जे व्यक्ती आहेत ते कसं हँडल करतात ते पण इम्पॉर्टंट आहे। आणि नक्कीच, आणि युवराजचा हा प्रँकस्टर मूड पुन्हा एकदा या प्रसंगानंतर आपल्याला सगळ्यांना बघायला मिळालाय। गौतम गंभीर सुद्धा हे फ्रेंडली घेईल असं आपण म्हणूया। दरम्यान एक ब्रेक पुन्हा एकदा आपण घेतोय, पण ब्रेकवर जाण्यापूर्वी उद्याची जी मॅच आहे किंग्ज 11 पंजाब, त्यांची खेळण्यासाठी ते पुण्याला तर पोहोचले आहेत, पण तयारी या मॅचची कशी करतायत हे IPL ट्रिव्हियामध्ये बघूया। किंग्ज 11 पंजाबची टीम आपली पहिली मॅच शुक्रवारी राजस्थान रॉयल्स विरुद्ध खेळणार आहे। मॅच पुण्यात आहे आणि टीम पुण्यात पोहोचली आहे, पण मॅचची तयारी टीम कशी करते बघायचंय। क्रिकेटचा सराव सुरू असेलच, पण त्याचबरोबर क्रिकेटर एकत्र वेळ घालवतायत तो कॅरम खेळण्यात। टीमनेच पाठवलेल्या या फोटोत आपल्याला वीरेंद्र सेहवागही दिसतोय। शिवाय वृद्धिमान साहा टेबल फुटबॉलमध्ये रंगलाय आणि अगदी टेबल टेनिसही जोरात सुरू आहे। डेव्हिड मिलरनं तर बुद्धिबळाचा डाव मांडलाय। आता कुठल्या खेळाचे स्किल्स क्रिकेटमध्ये उपयोगी पडतात ते बघूया।